आपण बघतोय की 2 ते 3 दिवस झाले सीजेपीचं आंदोलन दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू आहे। मात्र तसंच आंदोलन दादर इथल्या शिवाजी पार्क ते चैत्यभूमी या परिसरात देखील सुरू आहे। संध्याकाळ झाली की विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरतात आणि त्यांना पाठिंबा म्हणून राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी देखील मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवर गेले 2 ते 3 दिवस झाले शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलीस फौज जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। आपण आता बघतोय की आता देखील रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती तैनात केलेली आहे आणि इथे शिवाजी पार्कला मीनाताई ठाकरेंच्या समोर या गाड्या आता उभ्या होत्या। काही पोलिसांनी सकाळची जी त्यांची नियमानुसार जे परेड असते ती देखील केली आणि त्यानंतर आता या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या पुन्हा चैत्यभूमीकडे रवाना होताना पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण बघितलं तर गेले 2 ते 3 दिवस ज्या पद्धतीने दादरमध्ये शिवाजी पार्क येथे विद्यार्थी गोळा होत आहेत त्यांना कुठेतरी गालबोट लागू नये किंवा त्यांचं आंदोलन जे आहे ते कुठेतरी शांततेत पार पडावं यासाठी पोलीस देखील प्रयत्न करतात। मात्र आपण बघितलं की ज्या पद्धतीने जंतर मंतरवर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यानंतर तिथलं आंदोलन पेटलं आणि त्यानंतर विद्यार्थी देखील जास्त संख्येने मैदानात लढण्यासाठी उतरलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आज देखील हा पोलीस बंदोबस्त आणि विद्यार्थी असा संघर्ष दादर शिवाजी पार्क ते चैत्यभूमी इथे पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।